ओके, चला. लेट मी शेअर द स्क्रीन गाईज. आय होप माय व्हॉइस इज ऑडिएबल राईट. यू कॅन चॅट गाईज. ओके, बोलण्याची संधी मी प्रत्येकाला देईल आफ्टर द एंड ऑफ द सेशन. ओके, सध्या तरी तुम्ही चॅटमध्ये जे पण काही तुमचे क्वेश्चन असतील यू कॅन जस्ट पुट आउट. ओके, नो प्रॉब्लेम. स्क्रीन इज विजिबल. सो एव्हरीवन इज हिअर फॉर द डेमो सेशन. येस ऑन पायथन डेमो सेशन. पायथन शिकण्यासाठी सगळेजण इथं आलेत. ठीक आहे. आणि आपण कोर पायथन ऑफर करतोय 999 मध्ये, जे की सगळ्यांना माहीत असेलच, माइट बी राईट. फक्त कोर पायथनचं पार्ट 999 मध्ये खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये, जेणेकरून प्रोग्रॅमिंग लँग्वेज जो मिडल क्लास आहे, त्याच्याहून खालच्या कॅटेगरीमध्ये आहे सर, नाही परिस्थिती माझी, त्यांच्यासाठी खास करून ही बॅच असणार आहे. मला नाही वाटत 999 म्हणजे काय खूप मोठी अमाऊंट आहे, राईट. आजकाल आपण रिचार्ज सुद्धा खूप मोठ्या अमाऊंटचा करतो, बरोबर की नाही. रिचार्ज सुद्धा एवढे महाग झालेत. रिचार्जने भेटतं काय हो? काय भेटतं रिचार्जने? रिचार्ज करून सर काय, इंस्टाग्रामला रिक्वेस्ट पाठवतो पण तिकडून ब्लॉक केली जाते रिक्वेस्ट. एवढंच होतं ना. जरी ऍक्सेप्ट केली तरी लोहगडावर नेलं जातं आणि ढकलून दिलं जातं. दुसरं होतंय का? एवढंच होतंय ना, बरोबर की नाही. त्याच्यामुळे 999 मध्ये काहीतरी शिकायला भेटेल, काहीतरी जीवनाला एक दिशा भेटेल. कारण दिशा भेटणं खूप गरजेचं आहे पोरं. हे शिकवण्याच्या आधी मी काही गोष्टी क्लिअर करत आहे. कारण पोरं आपली फसले ती, खूप फसले ती. त्यांना मार्ग सापडत नाहीये. आणि मार्ग शोधून देण्याचं काम मी करणार आहे. त्यामुळे एवढा लोड घ्यायचा नाही. कशाप्रकारे तुमची जर्नी असेल, काय-काय करावं लागेल, काय-काय शिकलं की कोणता जॉब लागेल, सगळं मी सांगणार आहे. ठीक आहे. सो दिस इज जस्ट नॉट अबाउट कोर पायथन गाईज. आज मी इंट्रोडक्टरी पार्ट सांगणार आहे, ज्याच्यामध्ये पायथन किती पॉवरफुल आहे. इफ यू लर्न पायथन, व्हॉट इज द डिमांड इन फ्युचर, डिमांड काय असणार आहे पायथनची फ्युचरमध्ये, कोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी ओपन राहतील. आणि तिसरी गोष्ट, एआयच्या काळामध्ये सगळेजण आपण बघत आहोत, एआयनं मुंडकं वर काढलंय. हे बघा, एआय काय असं नाही आतापासूनच लय फॉर्ममध्ये आलाय, आधीपासून आहे. पण आता यानं लय मुंडकं वर काढले. म्हणजे एआयमध्ये इम्प्लिमेंटेशन खूप मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात झालं. त्याच्यामुळे एआय सध्या तरी ह्युमनला रिप्लेस अजिबात करत नाहीये. पण ह्युमन पॉवर डेफिनेटली एआय कमी करत आहे. त्यामुळे एआय पण शिकणं खूप गरजेचं आहे. एआयचा पार्ट सुद्धा या बॅचमध्ये कसा आपण कव्हर करणार आहोत ते पण मी सांगेल. ठीक आहे. ओके, म्हणजे लॉट्स ऑफ थिंग्स वी हॅव टू कव्हर गाईज. ठीक आहे. तुमचे काही क्वेश्चन असतील, चॅट सेक्शन इज देअर, यू कॅन ऑलवेज पुट दॅट. मी नंतर वाचेल. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा कोर पायथन, ऍडव्हान्स पायथन हे सांगण्याआधी मला पायथन काय हे तुम्हाला समजून सांगायचं. खूप जणांना माहित आहे पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, पण याच्या पलीकडे माहितीच नाही हो. हा मोठा प्रॉब्लेम आहे. पायथन एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे हे तर लहान मुलांना पण माहित आहे. दोन 5वी-6वीची पोरं जरी त्यांना विचारलं पायथन माहित आहे तुला काय, कोण म्हणणार आहे का साप आहे? नाही म्हणेल कदाचित एखादा, पण पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे तो सुद्धा सांगेल. पण मित्रांनो, प्रोग्रामिंग लँग्वेजच्या पलीकडे ही खूप मोठी दुनिया आहे, कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. पायथनची डेफिनेशन ज्यावेळेस तुम्हाला विचारली जाईल, किंवा पायथन आहे काय ज्यावेळेस विचारलं जाईल, त्यावेळेस फक्त पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज सांगून थांबणं चुकीचं आहे. कारण पायथनमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ऍटलिस्ट, बघा माझं स्वतःचं पर्सनल म्हणणं आहे, 5 मिनिट तरी आपल्याला बोलता आलं पाहिजे. व्हॉट इज पायथन याचा आन्सर. किती मिनिटं? ऍटलिस्ट 5 मिनिटं. 5 मिनिट्स वी हॅव टू टॉक इन इंग्लिश व्हॉट इज पायथन. आपलं एका सेकंदात जिकडं तिकडं होतं. व्हॉट इज पायथन? पायथन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज सर. दुसरं काय? अय, दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. दिस इज नॉट गुड फॉर युअर फ्युचर गाईज. आर यू एबल टू अंडरस्टँड? मग सर, हे 5 मिनिटाचे आन्सर तुम्ही आमच्याकडून प्रिपेअर करून घेणार का? 100%. आजच्या सेशन नंतर तुम्ही कॉन्फिडन्सपणे सांगू शकाल की पायथन म्हणजे काय? 5 मिनिटं धड 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 धड. पण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. असं नाही की लगेच तूप खाल्लं की रूप येते. हे असं थोडी होते, राईट.
प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड, कन्सिस्टन्सी रिक्वायर्ड, हार्डवर्क रिक्वायर्ड. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कन्सिस्टन्सी, प्रॅक्टिस अँड हार्डवर्क टू अचीव्ह द सक्सेस इन लाईफ. ठीक आहे, हे तुम्ही माझ्या रील्सवरती खूप मोटिवेशनल व्हिडिओ बघितले असतील. आता आपण मुद्द्याकडे येऊ. बघा, पायथन ही जगातली सगळ्यात सोपी म्हणून ओळखली जाणारी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. अँड इट इज समथिंग कॉल्ड पायथन इज अ, बघा, हाय लेवल तर आहेच हो. हे काय झालं? पायथन इज अ हाय लेवल. हाय लेवल म्हणजे काय सांगतो, डोंट वरी. इट इज समथिंग इंटरप्रिटेड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. पायथन इज अ हाय लेवल, पायथन इज अ इंटरप्रिटेड. ही कंपाईल सुद्धा आहे बरं का. तुम्हाला वाटत असेल कंपाईल नाहीये. पायथनला ज्यावेळेस आपण डायरेक्ट याची डेफिनेशन बोलतो त्यावेळेस कंपाईल्ड असं म्हटलं जात नाही, पण ह्याचा कोड कंपाईल इंटरनली होतो. काय बोलताय सर, हे नवीनच ऐकायला लागलोय मी. PYC, ज्यावेळेस आपण पायथन इन्स्टॉल करतो त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट भेटते, त्याचं नाव आहे पायथन कंपायलर. पायथन कंपायलर. फॉर्मली लोक म्हणतात पायथन इज अ इंटरप्रिटेड प्रोग्राम लँग्वेज, बट ऍक्च्युअली इंटरनली इट इज गोइंग टू कंपाईल द कोड ऑल्सो. हा कोड आपल्याला कंपाईल करावा लागत नाही म्हणून आपण याला म्हणत नाही कंपाईल. जावामध्ये आपल्याला करावं लागतं म्हणून जावाला कंपाईल म्हटलं जातं. सीला कंपाईल म्हटलं जातं, C++ कंपाईल म्हटलं जातं. पण पायथनमध्ये हा कोड कंपाईल होतो, लक्षात ठेवा. आता कंपाईल काय, इंटरप्रिटेड काय, काही जणांच्या जर डोक्यावरून चाललं असेल तर काही विषय नाही भावा. ऐ, हळूहळू सगळं सांगतो मी. कंपायलर काय, इंटरप्रिटर काय, सगळं सांगतो. ठीक आहे. ओके, सो पायथन इज अ हाय लेवल इंटरप्रिटेड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम लँग्वेज आहे बघा. ऑब्जेक्ट ओरिएंटेड. सेकंड थिंग, जनरल पर्पज डायनामिक. जनरल पर्पज डायनामिक. फंक्शनल ओरिएंटेड. AI ओरिएंटेड वी कॅन से, म्हणू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. AI ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. कॅन यू चेक द डेफिनेशन व्हेरी केअरफुली गाईज. पायथन इज अ हाय लेवल. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चेक करा. ठीक आहे सर, हाय लेवल आहे, बरं. इंटरप्रिटेड पण म्हणता राव तुम्ही, ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण म्हणता, ठीक आहे. जनरल पर्पज पण म्हणताय, ठीक आहे. परत तुम्ही डायनामिक म्हणताय, ठीक आहे. परत तुम्ही फंक्शनल ओरिएंटेड पण म्हणताय, ठीक आहे. तुम्ही AI ओरिएंटेड पण म्हणताय, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. पायथन हाय लेवल आहे, कसं काय हाय लेवल आहे? इंटरप्रिटेड आहे, कसं काय इंटरप्रिटेड आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, कसं काय? म्हणजे प्रत्येक गोष्ट जे आपण बोलून दाखवतोय ना, याचा मिनिंग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे सर, हाय लेवल आहे म्हणताय, मग नेमकं हाय लेवल म्हणजे काय? एक एक गोष्ट मी कव्हर करतो. पायथन इज अ हाय लेवल गाईज. हाय लेवल प्रोग्राम. काय भानगड आहे? हाय लेवल म्हणजे काय? बघा, अशी प्रोग्रामिंग लँग्वेज जी सगळ्यांना समजते, सगळ्यांना म्हणजे ह्युमनला समजते असं मला म्हणायचं. ह्युमनला समजते, प्रत्येक ह्युमनला जी प्रोग्रामिंग समजते त्याला हाय लेवल म्हणतात. म्हणजे काय? ह्युमन कॅन अंडरस्टँड. जी प्रोग्रामिंग लँग्वेज ह्युमनला समजते त्याला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. मग मला सांगा, सी प्रोग्रामिंग, C++, देन जावा, पायथन, C#, कॉटलिन, जावा स्क्रिप्ट, हे काय आहे? या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज हाय लेवल आहेत. कशामुळे माहिती आहे का? यांचा कोड इंग्लिशमध्ये लिहिलेला असतो. तुम्हाला एक वेबसाईट माहिती आहे, ऑनलाईन GDB. जर ओपन केली तर तुम्ही इथं ऑनलाईन कोड करू शकता. बघा, सिलेक्टमध्ये जाऊन जर तुम्ही पायथन म्हणले आणि तुम्ही दिसलं तुम्हाला प्रिंट आहे हॅलो वर्ल्ड, रनवर क्लिक केलं, आलं का हॅलो वर्ल्ड? आउटपुटमध्ये तुम्हाला भेटेल हॅलो वर्ल्ड. हा कोड कसला आहे? सर, इंग्लिश आहे ना, PRINT. म्हणजे हा कोड इंग्लिशमध्ये आहे. आपल्याला समजतं, फक्त इंग्लिश आलं पाहिजे. दॅट इज वाय पायथन इज अ हाय लेवल गाईज. दुसऱ्या साईडला लो लेवल असते जी मशीनला समजते. मशीन कॅन अंडरस्टँड, त्याला लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतात. आणि ही कशी असते माहिती आहे का?
याच्यात असते. तर आपल्याला काय मेळ लागणार आहे याचा 01, 01, 01 लागेल का? नाही. पायथन ही हाय लेव्हल आहे. रिझन काय? आपल्याला समजतंय. आपल्याला म्हणजे ह्युमनला समजते. ज्याला इंग्लिश येतंय, त्याला पायथन येते. हे कळतंय? मग पायथन ही लो लेव्हल आहे का हाय लेव्हल आहे? ऑब्व्हियसली पायथन इज अ हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. सो तुम्ही पुढे पायथनला इंटरप्रिटेड म्हणलाव. काय भानगड आहे? पायथन इज अ इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. मला इंटरप्रिटेड म्हणलं. का म्हणलं असं? कारण पायथनचा जो कोड आहे मित्रांनो, तो रन करण्याआधी इंटरप्रिट करावा लागतो. इंटरप्रिट? बघा होतंय काय सांगतो थोडक्यात. पुढे मी कंपायलेशनचा पार्ट परत सांगेन. थोडक्यात सांगतोय आता मी थोडक्यात. काही काही गोष्टी आपण थोडक्यात थोडक्यात उत्तरे द्या. तुम्ही 10वी-12वीच्या पेपरला दिले असतील. थोडक्यात उत्तर नाही का? काही काही उत्तर सविस्तर उत्तर द्या. राईट? ते वेगळं असतं. आता थोडक्यात मध्ये बघा आपण पायथनचा कोड लिहितो. सिंपल मी लिहिलं प्रिंट पायथनचा कोड आधी. हा कोड जर रन करायचा असेल मित्रांनो तुम्हाला, नाही हा जर कोड रन करायचा असेल, तर कसा रन करायचा? पहिल्यांदा तुम्हाला या फाईलला सेव्ह करावं लागतं .py एक्सटेन्शन. नाव काही पण द्या, मी दिलं डेमो. डेमो.py पायथनची फाईल, हे पायथनचं एक्सटेन्शन. या फाईलला सेव्ह केल्यानंतर याला रन करावं लागतं आणि रन करण्यासाठी तुम्हाला इंटरप्रिटर लागतो. तर आता हा का लागतो हे सांगा. हा कशामुळे लागतो? काय गरज आहे याची? हा नसेल तर तुमचा कोड रन होणार नाही. मग हा करतो तरी काय नेमकं? तर बघा हा जो कोड आहे हाय लेव्हल मित्रांनो. हा कोड कसला आहे? हाय लेव्हल. कसं काय? इंग्लिशमध्ये आहे. याला सोर्स कोड पण म्हणतात. हा जो सोर्स कोड आहे, हा जो हाय लेव्हल कोड आहे, हा कोड आपल्या मशीनला समजत नाही. हे बघा तुम्ही कोड रन कुठं करणार आहेत? मशीनवरती. मशीन म्हणजे काय? वॉशिंग मशीन? ऐ, कसली मशीन? अहो आपला कॉम्प्युटर, आपला लॅपटॉप, याच्यामध्ये असणारी ऑपरेटिंग सिस्टम, सीपीयू. ह्यांना 0-1-0 समजतंय. ह्यांना फक्त हे समजतंय. म्हणजे काय? हे म्हणजे काय? मशीन कोड. म्हणजे बायनरी कोड. म्हणजे लो लेव्हल कोड. एवढंच समजतंय फक्त मशीनला. आणि हा कसला कोड आहे? मग झाला का नाही राडा? मग असा कोणतरी मीडिएटर पाहिजे जो हा कोड कन्व्हर्ट करून मशीन कोडमध्ये कन्व्हर्जन करेल. आणि त्याचं नाव आहे इंटरप्रिटर. हा पट्ट्या काय करतो माहिती आहे का? हा आपला असणारा हाय लेव्हल कोड घेतो आणि याचं कन्व्हर्जन मशीन कोडमध्ये करतो. ऐ इंटरप्रिटर इज व्हॉट? इंटरप्रिटर इज अ सॉफ्टवेअर which called translator also, which called translator. त्याला ट्रान्सलेटर सुद्धा म्हणतात. which which convert source code into machine code. Can you check it guys? आपला हा कोड मशीन कोडमध्ये करायचं काम या बाबाचं आहे. याच्या मदतीने हे व्हायला लागेल. आणि मला सांगा हे झालं नसतं तर रन झाला असता का हो? नसता झाला. हे होणं गरजेचं आहे की नाही? गरजेचं आहे. मगच कोड रन होणार आहे. मग तुम्हाला आउटपुट भेटतंय. काय? आधी. हा कोड 0-1-0 मध्ये कन्व्हर्ट होतो. पण या इंटरप्रिटेशनच्या आधी एक प्रोसेस होते कंपायलेशनची. ती प्रोसेस मी तुम्हाला नंतर सांगेन. मी तर तुम्हाला म्हणलं पायथनला कंपाईल सुद्धा म्हटलं जातं. आपण एवढंच करतो बघा. ॲज अ डेव्हलपर आपलं काम काय? पी-वाय फाईल बनवायची. इंटरप्रिटर कुठं भेटतो? ज्यावेळेस तुम्ही पायथन इन्स्टॉल कराल. मी आता तुम्हाला इन्स्टॉल कसं करायचं सांगेल नेक्स्ट सेशनला. पायथन इन्स्टॉल केलं, इंटरप्रिटर भेटला. ऑटोमॅटिक भेटतो. आपल्याला वेगळा घ्यायची गरज नाही. ऐ भेटला डायरेक्ट रन केलं, रन होऊन जातं. रन करण्यासाठी पण काय करायचं मी सांगेल तुम्हाला. जस्ट वी हॅव टू राईट दिस कमांड. पी-वाय फाईलचं नाव डन. एंटर. तुमचा लगेच आउटपुट पण येतं. मग इंटरप्रेटर बाय डिफॉल्ट भेटतो याच्यामध्ये. हो, आपल्याला काय घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. म्हणून पायथनला इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं जातं. कारण इंटरप्रिटर पायथनचा खूप महत्त्वाचा कंपोनंट आहे. विदाउट दिस वी कॅन नॉट एबल टू रन द पायथन कोड. नो, इट्स नॉट पॉसिबल. So that's why it is called interpreted programming languages. Are you able to understand? ठीक आहे सर. ह्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण म्हटलं जातंय. काय भानगड आहे?
ऑब्जेक्ट ओरिएंटेड का म्हटलं जातं हे सांगतो मी. पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. का म्हटलं जातं सर याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड? तर याचा विषय असा आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड हे आहे का हे आपल्याला समजणं गरजेचं आहे होतं. मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग व्हिच इज समथिंग कॉल्ड उप्स, जे तुम्ही सी प्लस प्लसमध्ये ऐकलं असेल. ही एक पद्धत आहे प्रोग्राम लिहिण्याची. इट इज अ वे टू राइट अ प्रोग्राम. वे टू राइट अ प्रोग्राम. प्रोग्राम लिहिण्याची पद्धत. पद्धती माहिती आहे तुम्हाला? कशाच्या बी पद्धती निघाल्या त्या. बरोबर आहे की नाही? खायच्या पद्धती, बोलायच्या पद्धती, चालायच्या पद्धती, हसायच्या पद्धती. सो प्रोग्राम लिहायच्या पण पद्धती आहेत त्या बरं का. टू राइट अ प्रोग्राम देअर आर सो मेनी वेज. कोणकोणते वेज आहेत? आता तुम्ही जर ते वे फॉलो केले असेल तर तुम्हाला माहीत असतील. सी प्रोग्रामिंगमध्ये आपण एक वे बघितला होता त्याचं नाव होतं प्रोसिजरल. प्रोसिजरल ओरिएंटेड येस ऑर नो? एक प्रोसिजर फॉलो करावी लागत होती. मेन फंक्शन बनवा, राइट? हॅश इन्क्लूड लिहा. एक प्रोसिजर होती. परत सी प्लस प्लसमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड वे भेटला आपल्याला. जावामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड वे बघितला आपण. जावा स्क्रिप्ट जर तुम्ही यूज केली असेल तर फंक्शनल ओरिएंटेड प्रोग्रामिंग तिथं आहे. तुम्ही एस-क्यू-एल यूज केला असेल तर स्ट्रक्चरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग तिथं आहे. हे कळतंय? तुम्ही जर पायथन यूज करत असाल तर तुम्हाला इथं आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण आहे आणि फंक्शनल ओरिएंटेड पण आहे. हे सगळे प्रोग्राम लिहिण्याच्या पद्धती आहेत. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कोड लिहिला जातो. प्रोसिजरलमध्ये, फंक्शनलमध्ये, स्ट्रक्चरलमध्ये. मग पायथनमध्ये कोड कसा लिहिला जातो? ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये सुद्धा आणि हा पण पॉइंट मी इथं उचलतो दॅट इज समथिंग फंक्शनल ओरिएंटेड सुद्धा. डेफिनिटली या दोघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे सर? बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड हा फॉलो करतोय म्हणजे याच्याकडे ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे फीचर्स आहेत. ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे फीचर्स येस. जसं की तुम्ही ऐकलं असेल इनहेरिटन्स नावाचं फीचर. जसं की तुम्ही ऐकलं असेल पॉलिमॉर्फिझम नावाचं फीचर्स. ऐकलं नसेल तरी पण काही विषय नाही. आपण पुढे शिकणार आहोत. ॲब्स्ट्रॅक्शन, एन्कॅप्सुलेशन हे सगळे फीचर हे कुठे आहेत? उप्समध्ये. सर होतंय काय हे नेमकं? हे ना होतंय काय नेमकं हे समजण्यासाठी थांबावं लागेल. हे वाट बघावी लागेल. वाट बघावी लागेल. बरोबर आहे ना? वाट वाट बघायला आवडतं ना तुम्हाला? हो सर, मी दररोज वाट बघतो तिच्या मेसेजची. तिचा मेसेज कधी येईल असं मला वाटतं. नाही आला तर असं कसं तरीच होतं. तिच्या मेसेजची वाट बघणं सोडून दे भावा आता. कारण तिचा काय मेसेज येणार नाही. आजपासून वाट कशाची बघायची? मास्तर काय सांगतंय त्याची वाट बघायची. उप्स! याची वाट बघावी लागणार आपल्याला, की हे एक्झॅक्टली आहे काय? याने होतंय काय? पायथॉन हा वे फॉलो करतोय म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड असणार आहे. 100%. याचे खूप सारे ॲडव्हांटेजेस आहेत. मग कोड रियुजेबिलिटी म्हण, सिक्युरिटी म्हण, लय बारा भानगडी पुढे आपल्याला बघायच्या. ते आपण पुढे बघू. फंक्शनल ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय? ह्याला कसं काय पायथॉन फॉलो करतोय? हा पण एक ॲडव्हांटेजेस आपल्याला प्रोव्हाईड करतो. दॅट इज समथिंग फंक्शनल ओरिएंटेडच्या मदतीने ऐ आपला दुनियाभराचा कोड कमी होतो. लाईन ऑफ कोड रिड्यूस होतो आणि प्रोग्रामिंग ऑर वी कॅन से डेव्हलपमेंटचा स्पीड वाढतो. फंक्शनल ओरिएंटेडमुळे हो, कसं काय? फंक्शनल ओरिएंटेड म्हणजे फंक्शनला फंक्शन देणं. फंक्शनला फंक्शन देणं. हे आता ऐकायला थोडं वेगळं असं वाटत असेल, पण फंक्शनला फंक्शन देणं. आपण Pythonमध्ये फंक्शन असं बनवतोय बघा, डिफाइन ॲड. जर तुम्ही कधी ट्राय केलं असेल. हे डिफाइन ॲड एक फंक्शन आहे. आपल्याकडे आणखीन एक आहे डिफाइन समथिंग लेट्स से सब. ह्या ॲड फंक्शनला जर मी हे सब फंक्शन पास केलं, तर त्याला म्हणतात फंक्शनल प्रोग्रामिंग. जेव्हा मी ॲड कॉल करेल, तेव्हा ह्याला मी पास काय करणार माहिती आहे का? सब. आता हे आता समजणार नाही तुम्हाला, पुढं समजेल. म्हणजे ॲड ऑलरेडी फंक्शन आहे, सब पण फंक्शन आहे आणि ॲडला पास काय केले पॅरामीटरमध्ये? सब. म्हणजे काय? फंक्शन. फंक्शनला फंक्शन पास करणे. दॅट इज समथिंग. पण हे ना होतंय काय सर? त्याच्यासाठी सुद्धा वाट बघावी लागेल. सर आता शिकवा की कशाला वाट बघायचं आणि काय राव? होऊन जाऊ द्यात धडाका. हे असं आहे का हे? प्रोग्रामिंग असं नाहीये, कधी बी कुठला बी धूमधडाका करायला. नाही, नाही. प्रोग्रामिंग इज टोटली डिपेंडन्सी पार्ट. हे शिकण्याआधी लई काय-काय शिकावं लागणार आहे. व्हेरिएबल, ऑपरेटर, डेटा टाइप,
ऐ कंट्रोल स्टेटमेंट, इफ, इलिफ, इफ एल्स, नेस्टेड इफ, कळतंय? ब्रेक शिकावं लागेल, कंटिन्यू शिकावं लागेल, हे सगळं शिकावं लागेल. मग कुठं याचा उगम येईल फंक्शनचा? हे कळतं सगळ्यांना. डायरेक्ट जर फंक्शन मी आता शिकवलं, निम्याच्या वरती म्हणतील, "सर पायथन तुम्ही बघून घ्या बघा." आम्हाला काय शिकायचं नाही. डायरेक्ट समजत असते हो हे. धिस इज नॉट कॉलेज सिलेबस. धिस इज नॉट समथिंग जे तुम्ही शाळा कॉलेजमध्ये शिकलात. "एक एक सरीन माझे मडके भरी." नाही, नाही, नाही. लहानपणापासून तेच ऐकतोय. मडकंच आहे तिथं. का चेंज झालं? मडक्याचं डेरा ऑर समथिंग घागर वगैरे काय आलं का? नाही, तेच आहे. पण इथं मात्र दररोज चेंज होतोय. आज फंक्शन असं लिहित होता, उद्या वेगळंच काहीतरी असणार आहे. उद्या म्हणजे असं नाही लगेच चेंज होतं, पण एक 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर. प्रोग्रामिंग इज अपडेटिंग एव्हरी डे. Pythonचं लेटेस्ट व्हर्जन बघा कोणतं आलंय. व्हर्जन चेंज होत चाललेत प्रत्येक. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, टेक्नॉलॉजी बदलत जाते. कॉलेज सिलेबस बदलत जात नाही. बदलला तरी 15-20 वर्षातून एकदा. ऐ नवीन एखादा टॉपिक येईल, पण जुना तसाच राहणार. तुम्ही हे फील केलं असेल. ज्यांनी बी-टेक, बी-सी-ए, एम-टेक जे काही केलंय इंजिनिअरिंग. तुमच्या काकाला जरी विचारलं, काका म्हणतील, "हेच होतं मला बी शिकायला." काका 15-20 वर्षापूर्वी. तुम्हाला पण तेच आहे. है. टेक्नॉलॉजी अपडेट होते. सिलेबस इज नॉट गोइंग टू अपडेट. झाला तरी मिनिमल चेंजेस केले जातात. उगं दाखवलं जातं, "बघा आम्ही चेंज केलाय." नाहीतर सगळा काळा बाजार आहे. कशाचा? लाखो रुपयांच्या फीसचा. सगळा काळा बाजार. लाखो रुपयामध्ये फीस घ्यायची. पोरांना पोरांचं सोडा हो, शिकवणारीच त्यांना काय शिकवत आहे हे ह्याचीच आयडिया नसते. जे सिलेबसला दिले तेच शिकवून टाकतात ते. पण त्यांना तर काय करायचं? त्यांना त्यांच्या पगाराशी घेणं-देणं. त्यांना पगार किती असतो? 10,000 आणि 12,000. आय एम नॉट जोकिंग. मला जे शिकवायला सर होते, काय नॉलेजेबल होते यार. आणि त्यांना पगार विचारूनही पण आम्ही दोस्ती केली होती मास्तरसोबत. आम्ही पगार विचारला. ₹7,000 पगार होता. 7,000. सकाळी 8:00ला यायचं, 12:00ला जायचं, 4 सेशन घ्यायचं बिचारं. महिन्याला 7,000. तुम्ही मला सर लय जुनं सांगायला लागला 2004 आणि 5 चं. तुम्हाला वाटतं मी 2004 आणि 5 ला माझं ग्रॅज्युएशन झालं. आता झालंय 2022 ला. 2022 ची गोष्ट आहे बघ. 7,000 म्हणजे वाईट वाटत होतं, की यार म्हणजे एवढा मास्तर भारी. पण काय करणार? हे बरोबर की नाही? तर मला सांगायचं काय सिलेबसमधून मित्रांनो, आता जी पोरं पास आउट होत आहेत ना, दे डोंट नो इव्हन प्रोग्रामिंग काय असते. 3rd इयर झालं, पास आउट झाला, त्याला फक्त विचारायचं. प्रोग्रामिंग काय असतं? दे डोंट नो. म्हणजे त्याची चुकी आहे का? त्याची पण चुकी आहे. असं नाही तो लई म्हणजे नाही, नाही सर माझी काही चुकीच नाही. आहे. त्याची पण चुकी आहे. त्याने काही स्वतःहून रिसर्च केला नाही, स्वतःहून सेल्फ स्टडी केली नाही. तो पण विषय आहे. आणि मेन चुकी आहे त्याला कोणी गाईडच केलं नाही. त्याला कोणी सांगितलंच नाही. असं करावं लागतंय. राइट? एक दिशा दिली ना, पोरं करतात. एक मार्ग दाखवला, त्या मार्गाने जातात. जाणारे जातात, न जाणारे जात पण नाहीत. बरोबर की नाही? पण त्यांना तो गाईडन्सच भेटला नाही. त्याप्रकारे सांगितलंच नाही. म्हणून पोरांना इव्हन प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय माहीत नाही. त्यांना म्हणलं रिझ्यूम वगैरे बनवलाय? ते म्हणतो रिझ्यूम? काय असतो रिझ्यूम? इंटरव्ह्यू देतो. इंटरव्ह्यू? मग कशाला? मग का द्यावा लागतोय? बी-सी-एचा पोरगा बरं का. आय-टी जॉब करायचा आहे त्याला आता. आय-टी जॉब करायचा आहे. आणि हे एका पोराचं नाही अशी जर मी पर्सेंटेज वाईज सांगितलं मित्रांनो, 100 पोरं जर तुम्ही पकडली, यातली 70 पोरं अशीच आहेत. अशीच आहेत 70 पोरं. 30 पोरांना कुठेतरी थोडंफार येईल. त्यांना बी लय चांगलं येणार नाही. कुठेतरी थोडंफार दे हॅव आयडिया. कुठेतरी त्यानं त्यांनी घरातली परिस्थिती वगैरे बघून काहीतरी हातपाय हलवलेले असतात. त्यामुळे थोडंफार ते सांगतात. पण 70 पोरं निवांत, चिल, रिलॅक्स. बरोबर की नाही? ही रिॲलिटी आहे. त्याच्यामुळे होतंय काय? बेरोजगारी. सी-जे-पी. सी-जे-पी. आर यू अवेअर अबाउट सी-जे-पी? सी-जे-पी? कॉकरोच जनता पार्टी. हे सर मी मी म्हणत नाही तशा पार्ट्या बनल्या नाही पाहिजे. डेफिनिटली ते आवाज उठवत आहेत. जे स्टुडंट्स नीट परीक्षेमध्ये ज्यांनी आत्महत्या केली. डेफिनिट. पण बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट व्हॉट इस द रिझन गाईज? अनस्किल्ड तरुणाई जी
बाहेर पडत आहे. दॅट इज मेन रिझन. नाही, मेन नाही म्हणणार मी, ठीक आहे. लय मोठे-मोठे वाक्य मी नाही म्हणणार. खूप सारे रिझन्स आहेत राइट. पण जे मला वाटत आहे ते सांगत आहे मी. आणि माझी फक्त एक प्रामाणिक भावना आहे, की भाई काहीतरी आपण आता मराठी पोरासाठी खूप वर्षापासून जे प्रयत्न मी करत आहे राइट. अफोर्डेबल प्राईसमध्ये कोर्सेस देणं असेल किंवा YouTubeवरती फ्री कोर्सेस देणं असेल म्हणा किंवा गाईडन्स देणं असेल म्हणा रील्सच्या माध्यमातून, जे काही असेल. त्याच्यातून फक्त एक प्रामाणिक तळमळ अशी आहे, की मी जेव्हा इकडच्या पोरांकडे बघतो, कुठले जे उत्तर प्रदेश, लखनौ, बिहार त्या साइडच्या स्टुडंट्सची मी बॅचेस घेत होतो आधी 2024 मध्ये. माझा हिंदी चॅनलच फक्त होता, मराठी नव्हता. तेव्हा एक गोष्ट मी ऑब्झर्व्ह केली मित्रांनो, त्या स्टुडंट्सकडे बघा आपल्या स्टुडंट्सला डेफिनिटली वाईट वाटेल. वाईट वाटेल, की तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल, की राव आपल्या इकडे टॅलेंटची कमी नाहीये. आहे का टॅलेंट आहे. सीरियसनेस म्हणा किंवा कन्सिस्टन्सी म्हणा, ह्या गोष्टी खूप नडतात आपल्या इकडच्या पोरांना. नाही करत पोरं. नाही, नाही, नाही. कन्सिस्टन्सीने काय करत नाही. एक तर त्यांना गाईडन्स भेटत नाही, हे मेन त्याच्यामध्ये खूप मोठा ड्रॉबॅक आहे. पण तिकडची पोरं मी बघितली एवढी शार्प, एवढी शार्प. त्यांना जर मी एखादा टॉपिक शिकवला बरं का, मी ऑब्झर्व्ह केलं. भाई त्याच्यावरती ते मनाने 20-20, 25-25 असाइनमेंट करायचे स्वतः. मला सेंड करायचे, "हे बघा सर असाइनमेंट." मी बोललो, "अरे मी दिल्याच नाहीत." "अहो सर मनाने मनाने केल्या मी." "मनाने?" अहो मी इकडं म्हणलं पोरांना देऊन करत नाहीत आपली पोरं. इव्हन हे पेड बॅचचं सांगतोय बरं का. आता माझ्या काही पेड बॅचेस रनिंग आहेत. फुल स्टॅकच्या, जावाच्या. असाइनमेंट देतोय कुणीही करत नाही. इव्हन मी म्हणत असेल दर सॅटर्डेला मॉक इंटरव्ह्यू आहे पोरांनो. पेड बॅचमध्ये दर सॅटर्डेला मी मॉक घेतो. पण अक्षरशः रिॲलिटी अशी आहे, स्टुडंट्स आर नॉट इंटरेस्टेड. नको म्हणतात सर मॉक अन कुठं देत बसता. ते कॅमेरा चालू करा आणि इंट्रोडक्शन द्या आणि क्वेशनचे आन्सर द्या. काय गरज आहे मला? म्हणजे दे आर नॉट रेडी टू इम्प्रूव्ह. त्यांना इम्प्रूव्ह स्वतः होऊच वाटत नाही. मी म्हणलं क्लास का लावायला? काय-काय जण नको अशी काय म्हणतात माहिती आहे का? अहो कुठं घरच्यांनी तुमची ती रील बघितली आणि लावला क्लास आणि तुम्ही लागले मागे अभ्यास करा आणि हे करा आणि ते करा. दॅट काइंड ऑफ माइंडसेट आय हर्ड फ्रॉम दी सो मेनी स्टुडंट्स गाईज. आता मी म्हणत नाही प्रत्येक जण तसा आहे. पण आहेत खूप सारी पोरं तशी आहेत. त्यामुळे आपण काही गोष्टी शिकल्या पाहिजे. बघा जिथं आपण चुकतोय तिथं आपण मान्य केलं पाहिजे. राइट? काही गोष्टी शिकल्या पाहिजे राव त्या पोरांकडून. म्हणजे मॉकसाठी माझ्या बॅचमध्ये 25 जण होते. सगळे तिकडचेच होते, बिहार. काही पोरं एकदम रेडी सगळे 25च्या 25 सर मॉक आम्ही देणार म्हणजे देणार. पण तो डिफरन्स मला इकडे सापडला मराठी पोरामध्ये. मी तो चॅनल पण माझा तो त्यावर व्हिडिओ पण मी टाकत नाही खूप दिवस झाले. आणि हिंदीची बॅच बंद करून मला आता पूर्ण वर्ष झालं. का बंद केली माहिती आहे? मला वाटलं भाई मराठी पोरांमध्ये गाईडन्सची खूप कमी आहे. त्यांना सांगणारं कोणी नाहीये. सो दॅट्स द रिझन मराठी पोरांना मी टार्गेट केलं. पहिल्यांदा आधी आणि जेव्हा 2.0 YouTube चॅनल ओपन केला तुम्ही बघितलं असेल. तिथे फ्रीमध्ये फुल स्टॅक सुरू केलं होतं आपण. परत आधी आणि Pythonला आपण गाठ घातली एआयमुळे राइट. तिथं खूप सारे स्टुडंट्स आपल्याला कनेक्ट झाले. आणि त्याच्यातून खूप सारे स्टुडंट्स ग्रो होत आहेत, इम्प्रूव्ह करत आहेत स्वतःला. खूप सारा गाईडन्स त्यांना भेटत आहे. मला लाखो कमेंट्स दररोज येतात. येतात, दररोज येतात, की "सर असं-असं भारी, तुम्ही खूप भारी करताय, हे करताय, ते करताय." पण वाईट या गोष्टीचं वाटतं, की पोरं स्वतःहून का करत नाहीत? इव्हन स्वतःहून रेडी का होत नाहीत मॉकला? हे झालं पाहिजे. आणि हा चेंज तुमच्यापासूनच आहे, बरोबर की नाही? तुम्ही हा चेंज केला, तुम्ही दुसऱ्याला सांगितला, तरच ह्या गोष्टी मित्रांनो वर्कआउट होतात. नाहीतर होत नाही. हे कळतंय. किंवा दुसरा करत नाही म्हणून मी पण नाही करणार. ही जी मेंटॅलिटी आहे, ही चुकीची आहे. अहो, त्याचं ती बघून घेईल. त्याच्याकडे 7 पिढ्याची प्रॉपर्टी आहे. आपल्याकडे काय आहे? आज केलं तर उद्या खायला भेटतंय. अशी परिस्थिती आहे आपली. पण आपण कोणत्या ॲटिट्यूडमध्ये काही पोरं जगतात आय डोंट हे बरोबर की नाही? त्यामुळे कुठेतरी चेंज झालं पाहिजे. ही रिॲलिटी आपल्याला कुठेतरी एक आभास म्हणून बदलायची आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यामुळे माझे प्रयत्न सुरू आहेत. तुमचे प्रयत्न असणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जर पायथन शिका आता मी तुम्हाला सिलेबस सांगेल काय-काय आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही बाहेर कुठेही जा 999 मध्ये जर तुम्हाला कोणी एवढं शिकवत असेल, तर भाई मला पण क्लास लावावा लागेल तिथं. नथिंग 999 मध्ये आता जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, जे की आपण 1 दीड-2 महिन्यामध्ये शिकणार आहोत. अशक्य आहे एवढे टॉपिक्स 999 मध्ये कोणी देणार नाही तुम्हाला बाहेर. इव्हन फक्त हे शिकवणारच नाहीये.
तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलंय रिझ्यूम प्रिपरेशन असेल, करियर गाईडन्स असेल, नोट्स असतील, मॉक इंटरव्ह्यू असेल अनलिमिटेड. सो मेनी थिंग्स यू आर गेटिंग इन दिस बॅच गाईज. हे कळतंय सगळ्यांना. त्यामुळे सुरुवात तुमच्यापासून करा, असं मला सांगायचं बाकी काहीच नाहीये. ओके, आपण कुठपर्यंत आलो तो इथपर्यंत. धिस इज फंक्शनल ओरिएंटेड गाईज. पुढं पायथनला आपण जनरल पर्पज म्हणतोय, हे काय विषय आहे सर? जनरल पर्पज का म्हणतोय? तर पायथनचा जो उद्देश आहे, जनरल पर्पज म्हणजे सामान्य उद्देश. ऐक, तुम्ही विदर्भाचे नाही, नाही, मी विदर्भाचा नाही, मी मराठवाड्याचा आहे, धाराशिवचा. ठीक आहे. जनरल पर्पज बनायचं कारण काय? हे ऐका, पायथन इज अ जनरल पर्पज प्रोग्राम. क्यू. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? याला जनरल पर्पज आपण यामुळे म्हणतो मित्रांनो, पायथनच्या मदतीने काय होत नाही असं सांगा. सगळंच होतंय. जनरल पर्पज म्हणजे कुठलाही उद्देश समोर असू द्या. सर, आय वॉन्ट टू डेव्हलप वेब ॲप्लिकेशन. बनवा ना. यू कॅन डेव्हलप वेब ॲप्लिकेशन. पायथनमध्ये दुनियाभराचे तुम्हाला फ्रेमवर्क्स भेटते. जसं की फेमस आहे बघा डिजँगो, जो Instagram सारख्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करण्यात आला. Netflix सारख्या ॲप्लिकेशनमध्ये यूज केला. Spotify सारख्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करण्यात आला. डिजँगो. देन देअर इज अ फ्लास्क असेल, फास्ट API असेल. यांसारख्या फ्रेमवर्कच्या मदतीने यू कॅन डू द वेब डेव्हलपमेंट इन पायथन. बिनधास्त होते वेब डेव्हलपमेंट. वेब ॲप्लिकेशन आपण बनवू शकतो, जे की Instagram झालं, YouTube झालं, Flipkart झालं, असे ॲप्लिकेशन्स. तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन बनवायचे आहेत बिनधास्त. मोबाईल ॲप्लिकेशनचे APIs तुम्ही बनवू शकता डिजँगोच्या मदतीने. युजिंग व्हॉट? पायथन. डिजँगो. इफ यू वॉन्ट टू बघा, पायथन इज मेनली यूज फॉर द डेटा जॉब. डेटा ॲनालिस्ट सारखे जॉब्स याच्यामध्ये खूप सारे अवेलेबल आहे. जर तुम्ही पायथन केलं ना, डेटा ॲनालिस्ट असेल, डेटा सायन्स असेल, डेटा इंजिनियर असेल, ML इंजिनियर असेल, AI इंजिनियर असेल, बाई म्हणजे खूप सारे जॉब मी पुढे सांगेल ते जॉब अपॉर्च्युनिटीचं. पण डेटा ड्रिव्हन ॲप्लिकेशन गाईज यू कॅन डेव्हलप बाय युजिंग पायथन. डेटा ड्रिव्हन ॲप्लिकेशन. ज्या ॲप्लिकेशनमध्ये डेटा खूप सारा आहे, खूप सारा डेटा. आता फॉर एक्झाम्पल Amazonमध्ये डेटा कमी वाटते का? डेटा म्हणजे काय? डेटा इज एनीथिंग गाईज. एनी काइंड ऑफ डेटा. मग ते प्रोडक्ट्स असतील, त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असेल, स्टॉक असेल वेगवेगळा, राईट? युजर्स असतील, सगळा डेटा आहे. तो डेटा हँडल करण्यासाठी जे ॲप्लिकेशन बनवले जातात, ते डेटा ड्रिव्हन ॲप्लिकेशन्स असतात. आता फॉर एक्झाम्पल आता Amazonमध्ये तुम्ही Amazon जेव्हा ओपन करता, आता माझ्यासमोर हे बघा, हे मोबाईल कसं काय आलंय माझ्यासमोर? तुमच्यासमोर वेगळंच काहीतरी. आणि हे मोबाईल प्रिव्हियसली मी सर्च केले होते. मोबाईलचे कव्हर मी सर्च केले होते. दॅट्स वाय हे माझ्यासमोर आलेत. हे बघा, हे अप्लायन्सेस, होम, हे पण का आले? तुम्हाला वेगळं काहीतरी भेटू शकतं. इव्हन मी YouTube ओपन केलं. मला जे व्हिडिओ भेटतील ते वेगळे असतील, तुम्हाला भेटतील ते वेगळे असतील. म्हणजे Amazonमध्ये डेटा ड्रिव्हन ॲप्लिकेशन इन्क्लूड केलंय, जे की युजरची चॉईस ऑलरेडी रेकॉर्ड करून घेतं. काय पाहिजे भाऊ याला? तुम्ही Instagram बघितलं असेलच. ज्या रील बघतात त्याच रील तुम्हाला उद्या येतात. आज फक्त 50 रील बघा. कशाच्या? प्रेमाच्या. उद्यापासून सगळी रडकीच गाणी. इश्क झूठा था, क्यों निभाया नहीं, और मैं बहुत प्यार करता था. सगळं तसलंच येणार. बरोबर की नाही? तुम्ही जर माझे रील बघितले 1-2, उद्यापासून तुम्हाला माझेच रील येणार. 2-3 रील स्क्रोल झाले की मी कुठेतरी भेटणारच. पोरांनो, जय शिवराय भावांनो, मीच येणार. This is what data driven application included in Instagram also. To, take the choice of user as an input and provide the result as, as per the choice of user. युजरला जे आवडतंय तेच प्रोव्हाईड करा. त्याला रिकमेंडेशन सुद्धा म्हणतो आपण, राईट? तसे ॲप्लिकेशन पायथनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बनतात. इव्हन बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये पायथन टॉपला आहे. बँकिंग ॲप्लिकेशन आपण खूप सारे बनवू शकतो. सगळ्यात मेन AIचे मॉड्यूल्स मित्र. AI मॉड्यूलसाठी पायथन जगातली 1 नंबर लँग्वेज आहे. 1 नंबर. काय कळतंय? AI मॉड्यूल्स. सच काइंड ऑफ ChatGPT. AI मॉड्यूल आहे. जेमिनी. AI मॉड्यूल आहे, राईट? यांसारखे आता हे पॉप्युलर आहेत. असे लाखो आहेत मित्रांनो, खूप सारे. आपल्याला माहीत फक्त एवढेच आहेत. हे AI मॉड्यूल पायथनच्या मदतीने आपण इझिली बनवू शकतो. कारण पायथनकडे हे बनवण्यासाठी काय आहेत? डिफरंट टाइपच्या लायब्ररीज. मी पायथनच्या लायब्ररीज सर्च केल्या मागच्या काही दिवसामध्ये. त्याच्यामध्ये एवढ्या लायब्ररीज आहेत मित्रांनो. मी एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली.
जगातली एक पण प्रोग्रामिंग लँग्वेज अशी भेटणार नाही तुम्हाला, जी Python सोबत कंपॅरिझन करू शकेल लायब्ररीमध्ये. नाही, 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 नाही. लायब्ररीमध्ये काय प्री कोड केलेला असतो. आपण फक्त तो यूज करायचा. काय करायचं? यूज करायचं. आपल्याला काय जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. आता मी सांगेल पुढे तुम्हाला. आपल्याकडे खूप लायब्ररीज Pythonने दिल्यात. मग त्यामध्ये रँडम नावाची लायब्ररी एक आहे, मॅथ नावाची एक लायब्ररी आहे, कलेक्शन म्हणून आहे, स्ट्रिंग म्हणून आहे, कॅलेंडर म्हणून आहे, डेट टाईम म्हणून आहे. खूप साऱ्या लायब्ररी. फक्त यूज करायचा. जे करायचंय ते करायचं. हे कळतं सगळ्यांना. मग या लायब्ररीच्या मदतीने वी कॅन डेव्हलप दी एआय मॉडेल्स. म्हणजे Pythonचा जनरल पर्पज बघताय, काहीही बनवा. हे कळतंय. तुम्हाला स्टँड अलोन ॲप्लिकेशन बनवायचे आहेत, बनवा. अशा ॲप्लिकेशन ज्याला इंटरनेट कुछ नाही लागतं. नाही, 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 नाही. हे इन्स्टॉल करायचं, डायरेक्ट यूज करायचं. खूप सारे गेम्स तुम्ही बघितले असतील. इव्हन गेमिंग ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा Python टॉपला आहे. ह्याच्यामध्ये एक पायगेम नावाची लायब्ररी खूप फेमस आहे. ज्याच्या मदतीने Pythonमध्ये गेम्स बनवणं खूप सोपं झालंय. खूप सोपं झालं. हे कळतंय. म्हणजे मला सांगा काय बनत नाही हो? सगळंच बनतंय की. म्हणून Pythonला जनरल पर्पज असं म्हटलं जातं. आता मी तर काहीच गोष्टी इथं दिल्यात. अशा खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण त्यातल्या काही गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे. परत Pythonला डायनामिक म्हटलंय सर, काय विषय आहे? Pythonला डायनामिक म्हणण्यामागचं कारण असं आहे, Pythonमध्ये डेटा टाइपची गरज नाही बरं का. ऐक, Python इज अ डायनामिक प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे डेटा टाइप द्यायचीच गरज नाही. म्हणजे नो नीड टू यूज डेटा टाइप. नो नीड टू यूज डेटा टाइप इन Python. दॅट्स व्हाय Python इज कॉल्ड डायनामिक. हा बाय डिफॉल्ट घेतो डेटा टाइप. हे बघा तुम्ही इथं आले, तुम्हाला जर स्टोअर करायचं असेल नाव, तर डायरेक्ट म्हणा नेम इक्वल टू आदी. सर याचा डेटा टाइप स्ट्रिंग, फ्लोट तसलं काहीच नाही. नाही, नाही, नाही. हे बघ प्रिंट नेम, संपला विषय. आलं का नेम? घ्यायचे काय? आधी. डेटा टाइप भानगडच नाही याच्यामध्ये. जिथं डेटा टाइप असतो त्याला स्टॅटिक म्हणतात. जावामध्ये डेटा टाइप लागतो, सीमध्ये लागतो, C++मध्ये लागतो. इथं लागतो का? नाही, इथं लागत नाही. म्हणूनच याला डायनामिक म्हणतात. पुढे याला फंक्शनल ओरिएंटेड आणि एआय ओरिएंटेड मी मुद्दामून ॲड केलं इथं. कारण ही लाईन लिहून घ्या मित्रांनो. पायथन इज अ टॉप प्रोग्रामिंग लँग्वेज. टॉप मोस्ट म्हणू शकता तुम्ही याला. एक नंबरची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. एक नंबर प्रोग्रामिंग लँग्वेज टू डेव्हलप एआय मॉडेल्स. आणि एआय मॉडेल्समुळं काय होतंय हे सांगायची गरज आहे का हो? काय होतंय सर एआयमुळं? सांगायची गरज आहे का? मला तुम्ही सांगा काय होत नाही एआयमुळं? सगळंच होतंय एआयमुळं. सगळंच होतंय. इव्हन आता मी एकच एक्झाम्पल सांगतो. जे आता मी माझे थंबनेल तुम्हाला YouTubeला बघायला भेटत असतील. तुम्ही जर माझ्या YouTubeला गेले, तर हे सगळे एआयवरून बनवतोय मी. ऑल थंबनेल्स फ्रॉम दी एआय गाइड. कॅन यू चेक इट? धिस इज माय 28 डेज अर्निंग 10,000 अँड समथिंग, समथिंग. कॅन यू चेक इट धिस थंबनेल? हा वाटतं की मी बनवलाय हातानं. कशाला राव? तुम्हाला वाटतंय एखादा मी हायर केलाय डिझायनर? नाही. धिस इज फ्रॉम एआय. धिस इज फ्रॉम एआय. ChatGPT, Gemini त्यांच्याकडून बनवलाय मी. त्यांच्याकडूनच बनवतो मी दररोज. मी याला कुठलाही डिझायनर हायर केलेला नाही. मी कुठलाही व्हिडिओला एडिट करणारा डिझायनर हायर केला नाही. 3-4 वर्षापासून YouTube चालवतोय, पण भाई कधीच कुठला एडिटर नाही, ना कुठला थंबनेल मेकर नाही, नथिंग. सब कुछ वन मॅन आर्मी. आर यू एबल टू अंडरस्टँड? वन मॅन आर्मी. वन मॅन आर्मी करतंय. त्यामुळे मी मराठी बोलूनला हे पण सांगतो भाई YouTubeच्या क्षेत्रामध्ये उतरा. सोशल मीडियावरती तुमचे स्किल्स रिप्रेझेंट करा. काही मदत लागली मी आहे भाई. ओपन द YouTube चॅनल. 2022 मध्ये मी जेव्हा ओपन केलं होतं पोरांनो, तर सिरियसली सांगू, काहीच नव्हतं हो, काहीच नव्हतं. माझे 100 सबस्क्रायबर होते. 100 किती? आणि व्हिडिओ किती टाकावे मी? जस्ट अझ्युम दॅट 100 सबस्क्रायबर व्हायला आई व्हिडिओ टाकले होते 120. 120 व्हिडिओ. सगळे शॉर्ट व्हिडिओ. मला एक जण काय म्हणला माहिती आहे का? एक जण म्हणजे खूप मोठा माणूस होता तो. तो म्हणला, "बेटा येड बिल लागलाय तुला. 120 व्हिडिओ टाकले 100 सबस्क्रायबर. कधी तुझे सबस्क्रायबर वाढणार? कधी पैसे भेटणार?" मी त्यांना म्हणलं, "मी पैशासाठी चॅनल ओपन केला नाही." आणि प्रामाणिकपणे. मला प्रामाणिकपणे सांगू, मला हे पण माहीत नव्हतं की YouTubeवरून पैसे येतात. तुम्ही मला काहीतरी सांगताय सर. तुम्हाला कसं काय माहीत नव्हतं? अरे, म्हणजे 22 साली मी जेव्हा पास झालो होतो BCA. कशाचं काय राव, धाराशिवमधून मी पास झालो.
इव्हन तो भाग तुम्हाला माहीत आहे. तिकडं कोणी तुम्हाला वाटतंय सांगितलं असेल YouTubeवरून पैसे येतात असं तसं. नाही. त्यावेळेस 3rd इयरमध्ये कोणी ह्या भानगडीत पडलेलं असं दिसतंय तुम्हाला? नाही. मी का YouTube चॅनल ओपन केला होता? संदीप माहेश्वरी सरांची मी रील बघितली होती. तुम्ही पण बघितलं असेल संदीप माहेश्वरी. त्यांनी त्या रीलमध्ये एकच गोष्ट एक लाईन बोलली होती. ती लाईन आज पण मला लक्षात आहे. कारण त्याच्यामुळेच माझं YouTubeमध्ये करियर झालंय. आजपर्यंत YouTubeवर मी मी सांगून टाकतो. कारण हे YouTubeवर थोडी चाललंय. 4 ते 5 लाख रुपये कमवले असतील YouTubeवर 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये. आई, खूपच कमी आहेत. मला माहीत आहे ते. कारण YouTube सारख्या प्लॅटफॉर्ममधून करोडोची अर्निंग लोकं करतात. पण मी ठीक आहे. मला YouTubeची अर्निंग ठीक आहे तेवढी. बाकी वेज आहेत मला खूप सारे अर्निंगचे. तो विषय वेगळा आहे. पण मला सांगायचंय काय, की संदीप माहेश्वरी सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये एका मुलाला सांगत होते ते. मी तेव्हा बघितलेला व्हिडिओ मी जेव्हा कोर्स करत होतो. ते म्हणले, "तुमच्याकडे मोबाईल आहे?" मी म्हणलं, "हो, आहे माझ्याकडे पण मोबाईल आहे." माझ्याकडे तेव्हा 10,000 चा मोबाईल होता तो Vivoचा छोटासा. त्याचा कॅमेरा पण खराब झाला होता पुढला. मागचा चांगला होता आणि मागचा खराब झाला होता, पुढला चांगला होता. त्याने म्हणले, "मोबाईल आहे, ओपन करा ना कॅमेरा त्याचा आणि चालू करा व्हिडिओ." मी म्हणलो, "व्हिडिओ?" त्या पोराला सांगत होते हो ते. मग मी व्हिडिओ बनवेल म्हणलं, "व्हिडिओ बनवायला का सांगतोय बाबा हा?" तर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकलात त्या कन्सेप्ट एक्सप्लेन करायच्या. ह्यानं होतंय काय, तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल म्हणला. म्हणजे तुम्ही जर आता उद्या ओपन केला कॅमेरा, तुम्ही जर चालू केलं, "व्हॉट इस पायथॉन? पायथॉन इज अ हाय लेव्हल इंटरप्रिटेड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, जनरल पर्पज, डायनॅमिक फंक्शन ओरिएंटेड, एआय ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज." असं जर तुम्ही म्हणले, तर तो काय म्हणला माहिती आहे का, तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल. मी म्हणलं, "आयला भारी आहे." आणि मग मी इंटरव्ह्यू देणार होतो कोर्स करून. मग म्हणलं, "आपल्याला कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं आमचं कसलं कम्युनिकेशन? इंग्लिश आमचं पण कच्चं होतं. म्हणलं सुरूच करू त्याच्या आयला म्हणलं, जरा आपलं कम्युनिकेशन तर वाढेल. मग परत मी त्याचं आणखीन एक ऐकलं. तो म्हणला, "तो व्हिडिओ तुम्ही YouTubeवर टाका. टाकून द्या, काय नाही असंच टाकून द्यायचा." YouTubeवर अपलोड करायचं. मी म्हणलं, "YouTubeवर?" आतापर्यंत तर बघत होतो बाई. आता माझा कोणतरी व्हिडिओ बघणार असं मला वाटलं. त्यावेळेस मी म्हणलं, "ठीक आहे." मी म्हणलं, "होईल काय?" त्यानं त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की YouTubeवर जर तुम्ही व्हिडिओ टाकला आणि जर त्या व्हिडिओला व्ह्यूज येत गेले, सबस्क्रायबर्स वाढत गेले, तर तो म्हणला, "तिथून तुम्ही पैसे कमवू शकता." फक्त एवढंच बोलला. मी फक्त डोक्यात घेतलं, कशाचं पैसे अन् पैसे म्हणलं, आपण फक्त व्हिडिओ बनवू कम्युनिकेशनसाठी. मी सुरू केले व्हिडिओ बनवायला. माझे जुने व्हिडिओ तुम्ही हिंदी चॅनलवर जाऊन बघू शकता. मी मोबाईल ठेवायचो खिडकीमध्ये आणि माझे व्हिडिओ मी सुरू करायचो. त्याला InShotमधून मी एडिट करायचो, गोल-बिल फिरवायचो. म्हणजे हातवारे करून व्हिडिओ बनवायचं, व्हॉट इज जावा हे ते नाही का? आणि मी हळू-हळू 100-120 व्हिडिओ टाकले. अक्षरशः मला स्वतःला कॉन्फिडन्स आला, कम्युनिकेशन माझं इम्प्रूव्ह होत आहे हळू डेफिनिटली. पण तेव्हा 100 सबस्क्रायबर झाले होते. तेव्हा मला विचारलं होतं, "असं का करतोय येड्यासारखं? कशाला बनवतोय व्हिडिओ?" मी म्हणलं, "मी कम्युनिकेशनसाठी बनवलंय." पण काही दिवसानंतर मी सर्च केलं YouTubeलाच, की काय म्हणजे पैसे कधी भेटतात? काय होतंय? तर मला कळालं, की 1000 सबस्क्रायबर पाहिजे. 1000 आणि 4000 तासाचा वॉच टाईम पाहिजे. ते झालं, की मॉनिटाईज होतं आणि पैसे यायला लागतात. पहिलं म्हणलं आणि तेव्हा बघा ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असता, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सतावत असते लाईफमध्ये. बाकी कुठलीच नाही बरं का. एकच गोष्ट ती म्हणजे आपल्याला पैसे कमवायचेत. कारण आपण पैसे घरून घेऊन भाई आपल्याला लाज वाटायला लागते एका कालावधीनंतर, की कवर घरच्याला पैसे मागणार आहे. आणि कवर घरच्यांनी द्यावे अशी अपेक्षा आपण करणार. कारण त्यांचं सुद्धा वय होत आलेलं असतं. ते सुद्धा रात्रंदिवस बाहेर उन्हामध्ये काम करतात आणि मग आपल्याला कुठं पैसे देतात बरोबर आहे. रेंटसाठी म्हणा, मेससाठी म्हणा, जे काही असेल. मग तेव्हा ही फिलिंग माझ्या मनामध्ये सुद्धा होती, की यार म्हणजे आपल्याला घरचे महिन्याला पैसे देतायत. ₹4,000-5,000 मेसला आणि रेंटला. मला देत पण होते. मला वाटत होतं आपण कुठेतरी काही ना काही, मी म्हणत नाही लाखोमध्ये पैसे भाई, काही ना काही जे घरच्याला मागतोय 5,000 ते आपले आपण 5 कमवले तर भाई आपलं भागल जोवर जॉब लागत नाही. बरोबर की नाही? पुण्यासारख्या सिटीमध्ये राहण्यासाठी भाई पैसे लागतातच. आता आधी 5 लागत होते आम्हाला, आता तुम्हाला 10 लागत असतील. बरोबर आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे ते. मग म्हणलं आपलं आपण तर कमवू. त्याच्यामुळे मी बघितलं आणि भाई मी टार्गेटच केलं. 1000 सबस्क्रायबर करायचे. मग मी म्हणले परत वॉच टाईमसाठी लाँग व्हिडिओ टाकायला सुरू केलं हळू-हळू. मी छोट्या-छोट्या कॉन्सेप्ट शिकवायला सुरू केलं होतं. मग मला सपोर्ट हळू भेटत गेला. बघा 100 सबस्क्रायबरसाठी मला वाटतं 5-6 महिने लागले. 100 चे 200 सबस्क्रायबर पुन्हा महिना 2 महिना लागला. 1 वर्ष लागलं मित्रांनो. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला पैसे आले. 1 वर्ष. एवढा संयम आपल्याकडे पाहिजे, एवढे पेशन्स आपल्याकडे पाहिजे. YouTubeवरून असंच कोणी मोठं होत नाही. हा माझा प्रवास मी तुम्हाला सांगितला. एक जस्ट इन्स्पिरेशन म्हणून.
तुम्ही बाकी यूट्यूबर बघा, प्रत्येकाचा हा प्रवास आहे. असं कोणीच नाही की रातच्या रात मोठं झालं. एखादं क्वचित एक्झाम्पल असू शकतं. पण 1 वर्ष लागलं. मी काय करायचो 100चे 200 झाले सबस्क्रायबर. माझा WhatsAppला स्टेटस असायचा, की 200 सबस्क्रायबर्स डन, 800 रिमेनिंग. परत 300 झाले, 700 रिमेनिंग. म्हणजे प्रत्येक छोटी-छोटी अचीव्हमेंट आपल्या माइंडमध्ये आपल्यासाठी ती मोठी पाहिजे. आता काय जमलं काय सर 100 सबस्क्रायबरमध्ये कोण खुश होतो? मी खुश होतो. कारण एव्हरी लिटल अचीव्हमेंट इज व्हेरी बिग अचीव्हमेंट. जेव्हा आपण मानतो ना, तेव्हा आपण लाईफमध्ये खूप पुढे जातो. आणि छोट्या-छोट्या गोष्टीमध्येच आनंद घ्यायला शिकलं पाहिजे, राइट? बरोबर की नाही? छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये. मोठ्यात तर प्रत्येकजण घेतो हो. गाडी घेतल्यावर कोणी आनंद घेतो. सायकल घेतल्यावर सुद्धा आपल्याला आनंद झाला पाहिजे. येस ऑर आर यू एग्री विथ मी ऑर नॉट? 100चे 200 झाल्यावर मी आनंदित होतो. खरंच लिटरली माझे स्टेटस लाईक करणारे माझे पहिल्यापासूनचे काही स्टुडंट आणखीन आहेत. जे मला 2022 सालापासून ओळखतात. माझ्या स्टेटसला लाईक करायचे. "सर 200 झाले." कीप इट अप म्हणायचे मला. "कीप इट अप भाई, लांब जाणार तू." त्यांना कॉन्फिडन्स होता. मला सुद्धा होता डेफिनेटली. मग तेव्हा माझा तो चॅनल मॉनिटाईज झाला होता आधी आणि जेव्हा. तिथून मला ओळख भेटली. पुन्हा सगळी गाणी कशी वाजली माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलं असेल. आधी आणि जेव्हा 2.0 चॅनल काढला, एका महिन्यात मॉनिटाईज. आधी आणि पायथन काढला 15 दिवसात मॉनिटाईज. पुन्हा वेळ लागत नाही. स्ट्रगल एकदाच असतो. एकदाच असतो. पण तो खूप खतरनाक असतो. परत मात्र तुमचेच दिवस असतात लक्षात ठेवा. दिवस प्रत्येकाचे येतात. फक्त वेळ, वेळ. त्यामुळं कोणी कुणाला मोठं समजायचं नाही, छोटं बी समजायचं नाही. कधीही कुणाची गाडी बदलेल किंवा वेळ येईल काय सांगता येत नाही. प्रत्येकाची वेळ येते. त्यामुळे कन्सिस्टन्सीने गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं. हे मी तुम्हाला सांगत आहे आणि YouTubeची अर्निंगबद्दल तर मी तुम्हाला दाखवलं. मी तुम्हाला एक डेमो दाखवतोच. हा माझा जुना YouTube चॅनल होता बघा. आदी आणि जावा हिंदीवाला. हे बघा हा वाला. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो जस्ट फॉर क्युरिओसिटी गाईज. तो व्हिडिओ आज सुद्धा मला पैसे देतो. मी 2022 साली तो व्हिडिओ टाकला होता. म्हणजे आज 26 आहे. 4 वर्ष झालं. इफ आय गोज हिअर व्ह्यूजमध्ये 1,00,000 पेक्षा जास्त त्याला व्ह्यूज आलेत. 1,00,000 पेक्षा जास्त. आणि त्याची अर्निंग मी तुम्हाला जस्ट दाखवतो. हे बघा हा वाला स्प्रिंग बूटचा हे बघा. कॅन यू चेक इट द एस्टिमेटेड रेव्हेन्यू? 20 जुलै 2024 साली व्हिडिओ टाकला होता. म्हणजे समथिंग 2 वर्ष होतात आता. ₹12,500 एका व्हिडिओचे 12,500. इफ आय ओपन दिस ह्याला आज सुद्धा पैसे येतात. रेव्हेन्यूमध्ये मी गेलो ना, हे बघा. मी जर इथं केलं लास्ट 7 डेज. कॅन यू चेक इट? सुरू आहे अर्निंग. म्हणजे मी कधी टाकलेलं हे. मला आता काही टेन्शन नाही. पॅसिव्ह इन्कम इज जनरेटिंग. मी झोपेत आहे, व्हिडिओ पळत आहे, व्हिडिओ व्ह्यूज देत आहे. सो दॅट इज समथिंग पॅसिव्ह इन्कम तुम्हाला इथून भेटते. ह्याला व्ह्यूज येत राहतील, याला पैसे येतच राहतील. हे बरोबर आहे. हा तर माझा हिंदी चॅनल. हा तर मी डेड झाला असं समजलं. म्हणजे ते मी जास्त काम करत नाहीये. आता माझं मेन काम इथं आहे, जे तुम्ही बघताय. मराठी चॅनल, मराठी पोरांसाठी. हे बरोबर की नाही? हे बघा. इथं आपल्या खूप साऱ्या सीरीज सुरू आहेत. पण मी पायथन सुरू केलं होतं. तुम्ही पायथन पण मागं दिवाळीच्या वेळी बघितलं असेल. पायथनचे काही सेशन्स इथं तुम्ही बघितले असतील, ज्याच्यामध्ये पायथनचे व्हिडिओज मी तुम्हाला एक पहिला व्हिडिओ दाखवतो पायथनचा, जो की आपला व्हायरल गेला होता. तो पण 1,00,000 पर्यंत अल्मोस्ट गेलाय. मला वाटतं 90,000च्या पुढे व्ह्यूज आहेत त्याला. हे बघा हा वाला, हा वाला. कॅन यू चेक द अर्निंग गाईज? 12,000. किती मिनिटाचा व्हिडिओ आहे? 1 तास 28 मिनिटं. 1 तास 28 मिनिटं घसा कोरडा केला. ₹12,500 अर्निंग भेटली. 1,00,000 अल्मोस्ट म्हणजे 2,000 व्ह्यूज राहिले. आणि याला आज पण व्ह्यूज येत आहेत. तुम्ही जर याला ओपन केलं. हा व्हिडिओ टाकला कधी होता याची तारीख बघा. याची तारीख पण दिसते. 26 ऑक्टोबर 2025 दिवाळीमध्ये टाकला होता. म्हणजे 5-6 महिने झाले. हे बघा मागच्या 38 तासात 815 व्ह्यूज आलेत. 60 मिनिटांमध्ये सुद्धा 29 व्ह्यूज. मागच्या तासात आपण जे शिकलोय 5 ते 6 त्याच्यात एवढे जणांनी ह्याला बघितलंय. जेवढी लोकं बघत जातील प्रत्येक 1,000 व्ह्यू मागे ₹127 जनरेट होतात. म्हणजे मागच्या 48 तासात किती आले होते व्ह्यूज? 865 म्हणजे ₹127 जनरेट झाले. आणि प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला तुम्हाला अकाउंटमध्ये भेटतात. हे कळतंय तुम्हाला? त्यामुळे YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येकानं आलं पाहिजे मराठी पोरांनो. खूप कमी आहेत यार, खूप कमी आहेत. मराठी कंटेंट क्रिएटर खूप कमी आहेत. लाजतात पोरं-पोरी, नको सर ते. हसतात आमच्या इकडले. हसतात. अहो हसू द्या ना. हसू द्या ना. काय प्रॉब्लेम आहे? हसले तर हसले.
तुम्ही जी गोष्ट करताय ती अभिमानाची आहे. आणि त्याच्यासाठी जर कोण हसत असेल तर भाई तो गाढव आहे. सिंपल आहे की नाही? बरोबर आहे. तुमच्याकडे स्किल आहे. तुम्हाला इंग्लिश चांगलं येत असेल, तुम्हाला जे काही तुम्हाला वाटतंय स्वतःमध्ये, सर मी ह्याच्यामध्ये परफेक्ट आहे. नसाल तर बना. हे सिंपल आहे. इफ यू नॉट परफेक्ट, बना ना. परफेक्ट बना अँड देन ट्राय टू यू नो एक्सप्लोर द सोशल मीडिया. Instagram सारखा प्लॅटफॉर्म वापरा. तिथून खूप सारा ऑडियन्स तुम्हाला भेटेल. म्हणजे मी काय म्हणत आहे, ॲज अ यू नो 30 22, 23, 24 या एजमध्ये ट्राय टू अर्न समथिंग आणि त्याच्यासाठी खूप सारे वे आहेत. पण आपण तिकडे ट्रायच करत नाही. ट्राय करायला काय चाललंय? झालं सक्सेस. मी तर बघा YouTubeला ट्राय केलं होतं. म्हणलं झालं तर झालं, व्ह्यूज आले तर येतील, नाहीतर कम्युनिकेशन तर माझं क्लिअर होईल. मी कम्युनिकेशनमुळे आलो. अनफॉर्च्युनेटली व्ह्यूज आले, वाढत गेले, राइट? म्हणजे आपला पर्पज माझा पर्पजच नव्हता हे. पण माझा आता पर्पजच तो आहे. राइट? हे क्लिअर आहे सगळ्यांना. त्यामुळे अर्निंग स्टार्ट करा मित्रांनो. या एजमध्ये आपण काहीतरी पैसे आई-वडिलांना कमवून देणं आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. ठीक आहे. इव्हन आपण आपला स्वतःचा जरी खर्च काढला तरी होऊन जातं. ठीक आहे. बाकी यू गॉट द डेफिनेशन गाईज. आय थिंक संपलंय आपलं. ठीक आहे. पायथनची डेफिनेशन मी पूर्ण अर्धा पाऊण तास जी तुम्हाला सांगितली. हीच डेफिनेशन यू हॅव टू जस्ट टॉक इन 5 मिनिट्स. ट्राय करा. मोबाईल उचला, कॅमेरा उचला अँड जस्ट बोला. दुसऱ्याला कोणाला बोलून दाखवू नका. बाकीचे हसतात, मजाक करतात मित्र. मित्राला तर म्हणलं, "तू मला विचार, मी तुला सांगतो." ती म्हणते, "कुठं नादी लागतो त्या आदी आणि जेव्हा सरांच्या, त्यांना नाही काय काम. त्यांनी तुला सांगितलं कॅमेरा आपलं क्वेशन आन्सर करा, तू लागला करायला." अशी मजाक करणारे मित्र बनवूच नका. जे स्वतः पण पुढे जात नाहीत आणि दुसऱ्याला पण पुढे जाऊ देत नाहीत. तुमचा मित्र कसा असावा, जो तुम्हाला पुढे ढकलणार करिअरमध्ये. नाहीतर त्या लोहगडाहून ढकलणारा मित्र नसावा. लोहगडचं प्रकरण माहीत सगळ्यांना. सिया गोयल, केतन अग्रवाल, चैतन. ठीक आहे. तो विषय वेगळा आहे. ठीक आहे. तो खूपच वेगळा विषय आहे. खूप मोठा विषय आहे. राइट? पण मला एवढंच सांगायचं आहे, की ट्राय टू स्पीक गाईज. कम्युनिकेशन खूप वीक आहे. त्यामुळं ट्राय टू स्पीक. याच्यामध्ये ज्या गोष्टी कव्हर होणार आहेत, दॅट इज उद्या आपलं आणखीन सेशन असणार आहे. ओके. टुमॉरो अल्सो डेमो सेशन. उद्या पण डेमो सेशन असणार आहे. ओके. उद्या लास्ट डेमो सेशन असेल गाईज. 2 डेज डेमो सेशन ओन्ली इज देअर. ठीक आहे. उद्याच्या सेशनमध्ये काय गोष्टी कव्हर होतील, आणखीन Python विषयी फीचर्स असतील, Pythonचा स्कोप, डिमांड, जॉब अपॉर्च्युनिटीज त्या गोष्टी उद्याच्या सेशनमध्ये मी सांगेल. ठीक आहे. त्यामुळं सेम लिंक उद्याच्या सेशनमध्ये सुद्धा सगळ्यांनी यायचं आहे. मग काही जणांनी ॲडमिशन घेतलंय. इफ यू वॉन्ट टू टेक द ॲडमिशन टुडे ओन्ली यू कॅन टेक इट गाईज. असं काही नाही. उद्याचं सेशन नंतर घ्यायचंय, तर तरी पण घ्या. घ्यायचं नाही, नका. तरी पण काही विषय नाही. कोणाला बळजबरी अजिबात नाही. इफ यू लाइक इट, देन ओन्ली कम. इफ यू आर गेटिंग, देन ओन्ली कम. इफ यू आर लाइक फीलिंग दॅट की आय एम गेटिंग समथिंग हिअर, मला 999 वर्थ इटमध्ये काहीतरी भेटतंय, देन ओन्ली कम. बाकी काहीच विषय नाही. ओके. येस. क्वेश्चन काय तुमचे? मी तुमचे माईक चालू करू का? ठीक आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग बंद करू.